आई पुरेशी झोप घेत नसेल तर त्यावेळी काय होऊ शकतं? लक्षात घ्या, झोप ही गरोदरपणामध्ये स्पेशली खूप जास्त महत्वाची असते. रात्रभरामध्ये तुम्हाला 8 ते 10 तास तर झोप घ्यायचीच आहे, परंतु दिवसभरामध्ये सुद्धा तुम्हाला 1-2 छोट्याशा नॅप घेणं हे गरजेचं असतं. जेव्हा गरोदरपणामध्ये आई पुरेशी झोप घेत नाही तर त्यावेळी गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला मिळणारा जो काही रक्त पुरवठा आहे किंवा न्यूट्रिशन लेवल आहे ही सुद्धा कमी व्हायला लागते. हळूहळू गर्भाचं वजनही कमी होतं, एम्नियोटिक फ्लुइड कमी होतं आणि बाळाच्या हृदयाची ठोके सुद्धा कमी होतात. पर्यायी बाळाचं वजन कमी राहतं किंवा प्री टर्म बर्थ होणं, प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणं यासारखा धोका सुद्धा जास्त उत्पन्न होऊ शकतो. गरोदरपणामध्ये आईची जर झोप अपुरी होत असेल तर त्यावेळी गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला रक्ताची कमतरता येऊ शकते. या व्यतिरिक्त बाळाच्या ग्रोथसाठी लागणारे जे काही हार्मोन्स आहेत हे सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाहीत. पर्यायी बाळाची वाढ किंवा विकास हा खुंटू शकतो किंवा कमी होऊ शकतो, ज्या कारणामुळे भविष्यामध्ये त्या बाळाला खूप जास्त प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आईमध्ये स्ट्रेस लेवल सुद्धा वाढते. जेव्हा झोप अपुरी होते तर त्यावेळी अर्थातच चिडचिडेपणा होतो किंवा थोडंसं आईचं जे काही मूड आहे हे सतत बदलत राहतो आणि या सगळ्याचा परिणाम तिच्या स्वतःच्याही हेल्थवरती आणि होणाऱ्या बाळाच्या हेल्थवरती सुद्धा खूप जास्त होऊ शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला खूप छान पद्धतीने झोप घेणं हे गरजेचं आहे. याबद्दल आपण एक छोटासा व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल तर त्यावेळी कोणकोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर चेक करा.